मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल मध्ये खूप मोठा चेंजेस दिसणार आहे तुम्हाला, कारण यावर्षी जे स्टुडंट होते त्यांना खूप कमी मार्क आलेले आहेत. त्यामुळे मागल्या वर्षी पेक्षा तुम्हाला ह्या वेळेस तुम्हाला मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल खूप डिफरन्स दिसेल आणि जे मार्क्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त हायेस्ट तुम्हाला पर्सेंटाईल दिसून येऊ शकतात किंवा कमी येऊ शकतात. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप नका करू. आणि ज्यांनी कोणी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाही केला त्यांनी आताच जाऊन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, कारण नवीन अपडेट्स व्हॉट्सअप ग्रुपला लवकरात लवकर कळवले जातात. कंप्लीट अनालिसिस 2026 ला झालेली MS नर्सिंग याबद्दलची आपण कंप्लीट अनालिसिस बघणार आहोत. त्या अनालिसिसमध्ये तुम्हाला मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल सोबतच डिफिकल्टी लेवल एक्झामच्या ॲडमिशन्स रियालिटी आणि जे रियालिटीज आहेत कॉलेजबद्दल, गव्हर्नमेंट जॉबबद्दल, ते सगळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला जराही स्किप नका करू, कारण जरा स्किप केलं तर तुम्हाला कंप्लीट अनालिसिस समजेल नाही आणि अनालिसिस समजलं नाही तर तुम्हाला समोर काय करायचं आहे ते समजण्यात प्रॉब्लेम जाईल. त्याच्यामुळे तुम्ही आता जे व्हिडिओ बघत आहात त्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि ज्यांनी कुणा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाही केलं असेल त्यांनी आताच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या, कारण तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाले तरच तुम्हाला नवीन नवीन अपडेट लवकरात लवकर मिळत राहतील. तर आता बघूया व्हिडिओला. तर बघा, पहिलं आपण MS नर्सिंगची एक्झाम दिलेली आहे 2026 ची. तर एक्सपेक्टेड ज्याचे क्वेश्चन्स होते, जे अटेम्प्ट होतं, ते वाटत आहे सगळ्यांना की सगळे कॉम्पिटिटिव्ह आहे, खूप हाय कॉम्पिटिटिव्ह आहे, पण तसं काही नाही आहे. आणि त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला वाटत असेल की जे नर्सिंग आहे त्याच्यामध्ये अवेअरनेस आली का, तर हो, खरंच लार्ज इन्क्रीज झालेला आहे लार्ज नंबरमध्ये की BSc नर्सिंग बद्दल अवेअरनेस आलेली आहे. आणि आता बघा, तुम्हाला नीटचे स्टुडंट माहिती आहे की नीटची री एक्झाम होणार आहे. तर नीटचे स्टुडंट काय करणार आहेत, तर हे एक BSc नर्सिंगला बॅकअप म्हणून ठेवणार आहेत, कारण जे 21 जूनला एक्झाम होणार आहे आता नीटची, त्याच्यामध्ये सगळ्यांना वाटत आहे की जे एक्झाम आहे ते टफ होणार आहे. तर चान्सेस आहेत की जे 21 जूनची आहे ते एक्झाम टफ होऊ शकते. त्याच्यामुळे काही ऑलमोस्ट स्टुडंट नीटकडे पण येऊ शकतात. आणि गव्हर्नमेंट सुद्धा अशी बोलत आहे की नीटवाल्या स्टुडंटला BSc नर्सिंगला ऍडमिशन देऊ आपण. तर बघा, सोबतच आता याच्यामध्ये कॉलेजेसची रेंज वाढलेली आहे, गव्हर्नमेंटची जॉबची जी डिमांड आहे ते वाढलेली आहे. सोबतच जे कॉलेज आहेत प्रायव्हेट, त्यांची इंटेक कॅपॅसिटी सुद्धा वाढवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघा, एक्सपेक्टेड टोटल स्टुडंट. आता एक्सपेक्टेड टोटल स्टुडंट बघा, जे अंदाजे बघू आपण, एक्सपेक्टेड 25,000 ते 35,000 प्लस स्टुडंट राहू शकतात. अजूनही चान्सेस वाढण्याचे असू शकतात, कारण अजूनही कन्फर्म नाही आहे, कारण रिझल्ट आलेला नाही, त्याच्यामुळे सांगू शकत नाही. तर त्याच्यामध्ये बघा, इन्क्लूड केलं आहे फ्रेशर PCB स्टुडंट, जे की 12th स्टुडंट आहेत, रिपीटर्स आहेत, नीट ॲस्पायरंट आहेत, आणि सोबतच रुरल प्लस अर्बन स्टुडंटही आहेत. तर बघा, रुरल जे आहेत त्या स्टुडंटला जास्त प्राधान्य दिलेलं आहे, कारण ते गरीब मधले स्टुडंट आहेत. सोबतच जे प्रायव्हेट कॉलेज आहेत ते सुद्धा ह्या भाग घेत आहेत ह्या एक्झाम मध्ये. त्यानंतर बघा, आपल्या बिगेस्ट मिस्टेक काय करतात स्टुडंट. तर बघा, मेनी स्टुडंट काय करतात, हे कॉम्पिटेटिव्ह एक्स्ट्रीमली हाय असू शकते असं विचार करतात. सोबतच जे फायनल काउन्सिलिंग आहे त्यापर्यंत कंटिन्यू करत नाही, बिचातच क्विट करून देत असतात, म्हणजे मधात काय करतात ते निघून जात असतात. त्यामुळे काय होत असते, जे कॉम्पिटिशन लेवल आहे ते कमी होत असतात, रिड्यूस होत असते. ऍक्च्युअल जे काउन्सिलिंग आहे, राऊंड आहे, त्याच्यामध्ये जे कॉम्पिटिशन आहे ते रिड्यूस होत असते. कारण काही स्टुडंट काय करतात, तर MBBS, BDS, BMS, BHMS, BPT अशा काही फील्डमध्ये जाण्याचा ट्राय करतात आणि ते सुद्धा जातात. म्हणून कॉम्पिटिशन रिड्यूस होण्याचे चान्सेस असतात जेव्हा राऊंड सुरू असतात MS नर्सिंगचे तेव्हा. त्याच्यानंतर एक्सपेक्टेड पेपर डिफिकल्टी बघा, जे बायोलॉजीचे पेपर होतं ते मॉडरेट टू लेंदी होतं आणि केमिस्ट्रीचा थोडं मॉडरेट होतं. सोबतच फिजिक्सचा थोडा टफ आणि कन्सेप्च्युअल होता. म्हणजेच बघा, कन्सेप्च्युअल बेसिसवर तुम्हाला क्वेश्चन विचारले गेले होते फिजिक्सचे. आणि सगळ्यात मेजर चॅलेंजेस कोणते आले होते पेपर सॉल्व्ह करण्यामध्ये, तर सगळ्या स्टुडंटच्या टाइम मॅनेजमेंटमध्ये प्रॉब्लेम गेला. सोबतच फिजिक्सचे न्यूमॅरिकलमध्ये टाइम गेलाय. त्याच्यानंतर फिजिक्सचे न्यूमॅरिकल तुम्हाला कधी कधी सॉल्व्ह करताना आले, त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम गेली. आणि कन्फ्युजन झाले आहे बायोलॉजीचे MCQs मध्ये, कारण एक क्वेश्चन पण त्यांचे 4 ऑप्शन दिल्यावर ऑप्शन कधी कधी सेम सिमिलर असल्यामुळे जे बायोलॉजीचे क्वेश्चन सुद्धा आहेत ते कन्फ्युजन वाटले आहेत. तर हे सगळे एक्सपेक्टेड डिफिकल्टीज आहेत पेपर मधल्या तुमच्या. आता बघा, टॉपर रेंज रियालिटी. आता टॉपर्सची रेंज रियालिटी काय आहे, तर 95 मार्क वाले खूप रिअरली स्टुडंट आहेत. मॅक्झिमम 1 to 2 असे काही स्टुडंट आहेत जे की 95 प्लस मार्क आले आहेत त्यांना. त्याच्यानंतर बघा, 90 प्लस जे आहेत मार्क ते व्हेरी फ्यू स्टुडंटनी आणलेला आहे. त्यानंतर 85 मार्क काही अराउंड टॉप 0.2 to 0.5% स्टुडंटनीच आणलेला आहे. आणि इव्हन 80 प्लस मार्क मे बी एक्सलेंट परफॉर्मन्स रेंज म्हणून कन्सिडर केलेली आहे. तर बघा, मेजॉरिटी स्टुडंटची झोन काय आहे, तर बघा आपण बघू ह्या वर्षीचं 70 प्लस मार्क अराउंड 2 to 3% स्टुडंट. मी स्टुडंट नाही म्हणत आहोत नंबरिंग मध्ये, तर पर्सेंट म्हणत आहे, लक्षात घ्या.
2 to 3% स्टुडंट असे आहेत ज्यांचे 70+ मार्क आले आहेत. सोबतच बघा 60 to 70 असे स्टुडंट आहेत जे की 5 to 8% आहेत ज्यांनी मार्क आणलेले आहेत. आणि मेजॉरिटी अशी आहे की 30 to 60 असे खूप भरपूर स्टुडंट आहेत ज्यांनी 60 to 70% जे मेजॉरिटी आहे ते स्टुडंटची आहे. असे काही स्टुडंट आहेत जे 60 to 70% मध्ये येतात, त्यांना मार्क फक्त 30 ते 60 मार्क मध्येच आहेत. आणि जे बिलो 30 मार्क्स आहेत ते असे स्टुडंट आहेत की 10 ते 15% असे स्टुडंट दिले गेले आहेत. त्याच्या आधी आपण बघूया, ज्यांनी कुणी MS नर्सिंगची पेड काउन्सिलिंग जॉईन नाही केली असेल तर ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला, तर आताच जॉईन करा. कारण जे बेस्ट गायडन्स आहे ऍडमिशन रिगार्डिंग आणि तुमचे डाऊट सॉल्व्हिंगसाठी द ड्रीम अचिव्हर्स गायडन्स हे तत्पर आहे तुम्हाला लवकरात लवकर डाऊट्स क्लिअर करण्यासाठी. तर ज्यांना कुणाला BSc नर्सिंग, GNM, ANM हे कोर्स करायचे असतील त्यांनी आताच आपले पेड काउन्सिलिंगला जॉईन करा. कारण महाराष्ट्रातली नंबर वाईज जे काउन्सिलिंग आहे ती आपलीच आहे, द ड्रीम अचिव्हर्स गायडन्स. तर आताच जॉईन करा द ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. तर ड्रीम अचिव्हर्स गायडन्समध्ये तुम्हाला कोणत्या सर्व्हिसेस मिळू शकतात, तर बघा, जे करिअर आहे तुमचं पर्सनलाइज ते गायडन्स मिळून जाईल. त्यानंतर तुमच्या कॅप रजिस्ट्रेशन, फॉर्म फिलिंग हे सगळं आपण करून देणार आहोत. सोबतच जे कोर्स आणि कॉलेज सिलेक्शन गायडन्स आहे ते सुद्धा आम्ही करून देणार आहोत. कारण तुम्हाला वेळेवर समजत नसते कोणते कॉलेज जॉईन करायचे आणि कोणते कोर्स जॉईन करायचे, तुमच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग आम्ही ते सगळं करून देतो. बेस्ट फिट कॉलेज म्हणजे तुमची प्रोफाईल, बजेट आणि लोकेशन अकॉर्डिंग आम्ही कॉलेज सिलेक्ट करून देत असतो. तुमचे जेवढे पर्सेंटाईल असतील त्या अकॉर्डिंग तुम्हाला त्या पर्सेंटाईलमध्ये बेस्ट कॉलेज मिळवून देत असतो. तर बघा, चॉईस फिलिंगसाठी अजून सुद्धा सपोर्ट करत असतो. जेवढे तुमचे राऊंड असतील कॅप राऊंड, तितक्या कॅप राऊंडमध्ये चॉईस फिलिंगसाठी सपोर्ट करतो. सीट अलॉटमेंट झाली की नाही किंवा ऍडमिशन सपोर्ट असेल ते सगळं करून देत असतो आम्ही. आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते सुद्धा करून देत असतो. त्याच्यानंतर बघा, जे तुमच्या मॉपअप राऊंड असतील किंवा इन्स्टिट्यूट राऊंड असतील, तुम्हाला तिथे सुद्धा जायचं असेल तिथे पण गायडन्स देत असतो द ड्रीम अचिव्हर्स गायडन्स. आणि लास्टला म्हणजे तुमचं ऍडमिशन झालं तर आम्ही तुम्हाला तिथे न सोडता आम्ही तुमच्या ऍटलीस्ट लास्ट डिग्री पर्यंत तरी तुम्हाला सपोर्ट करत असतो. कारण तुमची डिग्री निघाल्यानंतरच आम्हाला माहिती पडते की खरंच आमचा स्टुडंट निघाला आहे, डिग्री झालेली आहे. तर ज्यांना कुणाला आताच जॉईन करायचं असेल आमची द ड्रीम अचिव्हर्स गायडन्सची पेड काउन्सिलिंग, तर आताच जॉईन करा. कारण जे मागल्या वर्षी होतं तिथे 120+ स्टुडंटचं आम्ही ऍडमिशन करून दिलं होतं. हे फक्त इथे ऑफिशियली दाखवलं गेलं आहे, अनऑफिशियली आम्ही इथे काही स्टुडंट दिलेले नाहीत, म्हणजे इथे डाटा विजिबल नाही केलंय. तर 120+ स्टुडंटचं ऍडमिशन करून दिलं आहोत. आणि त्याच्यामधून 43 स्टुडंट असे गव्हर्नमेंटला गेले आणि 77 स्टुडंट असे सेमी गव्हर्नमेंट किंवा टॉपच्या प्रायव्हेटला गेले आहेत. तर ज्यांना कुणाला ड्रीम अचिव्हर्सची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर तुम्हाला दिलेल्या गेल्या स्क्रीनवरचे नंबर तुम्ही आताच तिथे मेसेज करू शकता, DM करू शकता. सोबतच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, तिथे सुद्धा तुम्हाला नंबर मिळून जातील, तिथे जॉईन करू शकता. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि द ड्रीम अचिव्हर्स गायडन्सची पेड काउन्सिलिंगची फीस फक्त 2499 आहे. तर ह्या 2499 मध्ये तुम्हाला एवढे सारे फीचर्स कोणीही काउन्सिलिंग देत नसते. जरी तुम्हाला दुसरी काउन्सिलिंग देत असेल तर तुम्ही तिथेही जाऊ शकता, पण आपल्यासारखी काउन्सिलिंग कोणीच करत नाही आणि इतके फीचर्स कोणी देत नाही. लास्ट टिल डिग्री पर्यंत कोणी सपोर्ट करत नाही, पण द ड्रीम अचिव्हर्स गायडन्स ही तुम्हाला लास्ट डिग्री पर्यंत सपोर्ट करत असते. तर आता जॉईन करा द ड्रीम अचिव्हर्स गायडन्सची काउन्सिलिंग. त्यानंतर बघा, जे मार्क्स आहेत ते काय मॅटर करतात. मेजॉरिटी स्टुडंट कशाचे आहेत तर 30 to 60 मार्क्सच्या बिटवीन आहेत. तर असे चान्सेस आहेत की जे आधी इझी गेलेले शिफ्ट आहेत त्याच्यामधले आणि जे डिफिकल्ट गेलेले शिफ्ट आहेत त्यांचे इक्वल पर्सेंटाईल येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर बघा, एक्सपेक्टेड मार्क वर्सेस पर्सेंटाईल. जे 95 to 100च्या मध्ये मार्क आहेत ज्यांना, त्यांना 100% मिळणार आहेत, म्हणजे मिळू शकतात. त्याच्यानंतर बघा, 90 to 95 मार्क्स असतील त्या स्टुडंटचे, त्यांना 90.95% असतील. त्यानंतर बघा, 87 to 89 असे मार्क असतील तर 99.6 to 99.95 असे मार्क म्हणजे पर्सेंटाईल येऊ शकतात त्यांना. सोबतच बघा, 84 to 86 मार्क असतील स्टुडंटला तर 99.20 to 99.60% येऊ शकतात. त्यानंतर बघू आपण 80 to 83 मार्क्स असले तर 98.80% टू 99 to 20% असे येऊ शकतात. सोबतच 75 to 79 मार्क्स असतील तर 98.20 to 98.80% येण्याचे चान्सेस आहेत. असे तुम्हाला हे विजिबल होत असतील पर्सेंटाईल सगळे. किती मार्क आलं, किती पर्सेंटाईल येतील तुम्हाला विजिबल आहेत ते रीड करून घ्या एकदा. त्याच्यानंतर मोर पर्सेंटाईल अनालिसिस बघा, जे 45 to 50 जे मार्क आहेत त्यांना 81 to 84% असे पडू शकतात. कारण ऑलमोस्ट स्टुडंट 30 to 60च्या मदत आहेत, त्याच्यामुळे असे पर्सेंटाईल येऊ शकतात. त्याच्यानंतर बघा, 44 to 46 मार्क असतील तुम्हाला तर 76 to 80% येण्याचे चान्सेस आहेत. आणि 41 to 43 मार्क असतील तर 72 to 75 मार्क्स पर्सेंटाईल येण्याचे चान्सेस आहेत. असेच तुम्ही पर्सेंटाईल बघू शकता. तुम्ही एवढं पूर्ण पर्सेंटाईल दिलेला आहे. आता तुम्हाला पर्सेंटाईल समजत नसेल कसं कॅल्क्युलेट करायचं तर पर्सेंटाईलचा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला दिले आहे. तर पर्सेंटाईल इज इक्वल टू नंबर ऑफ द स्टुडंट स्कोरिंग बिलो यू डिवाइड बाय टोटल स्टुडंट इंटू 100. तर एक्झाम्पलमध्ये पण दिलंय तुम्हाला. इफ टोटल स्टुडंट म्हणजे टोटल स्टुडंट 30,000 असतील आणि 27,000 स्टुडंट स्कोर्ड असतील तुमच्या खाली तर पर्सेंटाईल बिकम 90 येऊ शकतं.
कारण फॉर्म्युलामध्ये एकदा पुट करून बघा. त्यानंतर बघा शिफ्ट डिफिकल्टी आपण बघू. शिफ्ट डिफिकल्टीमध्ये बघा इझी शिफ्ट हायर ॲव्हरेज आहे, टफर पर्सेंटाईल कॉम्पिटिशन. मॉडरेट शिफ्ट आहे बॅलन्स डिफिकल्टी. आणि टफ शिफ्टमध्ये बघा लोअर ॲव्हरेज स्कोर बेटर पर्सेंटाईल पॉसिबिलिटी असं आहे शिफ्ट डिफिकल्टीमध्ये. त्याच्यानंतर बघा टफ शिफ्ट ॲडव्हान्टेज काय असू शकते. जरी तुम्हाला 55 मार्क असतील आणि कम्प्लीट 62 मार्क इझी शिफ्टमध्ये आले असतील तर तुम्हाला इक्वल तुमचे पर्सेंटाईल येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर बघा गव्हर्नमेंट कॉलेजची रियालिटी. स्ट्रॉंग गव्हर्नमेंट कॉलेज असेल तर 70+ मार्क असले त्या स्टुडंटला पण ऍडमिशन होऊ शकते. आणि प्रायव्हेट कॉलेजचं बघा, प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुम्हाला 40 ते 60 मार्क पण असतील तरी तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये इम्पॉर्टंट कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन होऊ शकतात. त्यानंतर बघा जे स्टुडंट आहेत लो पर्सेंटाईल म्हणजे 0 पर्सेंटाईल, तुम्हाला अजूनही माहिती पडलं असेल न्यूजमध्ये की ज्यांना 0 पर्सेंटाईल असेल त्यालाही ऍडमिशन मिळणार का, तर हो खरंच त्यांना सुद्धा जे स्टुडंट आहेत त्यांना ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस आहेत कारण त्यांनी एक्झाम दिली आहे. आता बघा स्टुडंट कोणती मिस्टेक करत असतात मोस्टली, तर ते कम्पेअर करत असतात रॉ मार्कला. जे तुमची आता आन्सर की आली त्याच्यातले रॉ मार्कला कम्पेअर करत बसतात आणि इग्नोर करत असतात पर्सेंटाईल सिस्टमला. सोबतच पॅनिक करतात जेव्हा आन्सर की आली. जरी तुम्हाला आन्सर की आली त्याच्यामध्ये कमी मार्क्स आले तर तुम्ही पॅनिक करता, तर पॅनिक करू नका. जे कॅप राऊंड आहे ते मिस करता तुम्ही, कॅप राऊंड मध्ये जात नाही. जर एखाद्या कॅप राऊंड मध्ये गेला आणि दुसऱ्या कॅप राऊंड मध्ये तुम्हाला पहिल्या कॅप राऊंड मध्ये दुसरी कॉलेज मिळाली, तुमच्या इच्छेनुसार नाही मिळाली, तर तुम्ही मिस करून देता किंवा इंटरेस्ट नाही दाखवत सेकंड कॅप राऊंडला जाणार. तर हे मिस्टेक करू नका. रॉंग प्रिफरन्स फिलिंग करता तुम्ही, तर रॉंग प्रिफरन्स फिलिंग नका करू. कारण तुम्हाला 4 वर्ष तुमची डिग्री, तुमचे जीवन आहे, फ्युचर ते त्याच कॉलेजमधून होत असते. त्यामुळे चांगली जे प्रिफरन्स आहे ते बरोबर करा. आणि जे इन्स्टिट्यूशनल राऊंड आहे ते अटेंड करत नाही तर तुम्ही ते अटेंड करा. तर याच्यासाठी हे मिस्टेक नाही झाले पाहिजे म्हणून तुम्ही ड्रीम अचिव्हर्सची काउन्सिलिंग सुद्धा जाऊन करू शकतात किंवा दुसरे कोणी तुम्हाला मिळत असतील चांगले काउन्सिलर तिथेही जाऊ शकता. पण आमच्या ड्रीम अचिव्हर्स सारखी एकही काउन्सिलिंग नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं फॉर्म फिलिंग, तुमची प्रिफरन्स फिलिंग, जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे ते सगळं करून देत असते. ज्यांना कोणाला ड्रीम अचिव्हर्सची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल त्यांनी आताच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळून जाईल, तिथे जाऊन जॉईन करा आणि स्वतः आम्हाला DM करा किंवा तिथे सुद्धा ग्रुपला मेसेज करू शकता आम्हाला काउन्सिलिंग जॉईन करायची म्हणून. त्याच्यानंतर फायनल रियालिटी बघा 25,000 to 35 स्टुडंट एक्सपेक्टेड आहे ह्या एक्झाम मध्ये, म्हणजे ह्या वर्षीच्या एक्झामिनेशन मधलं. आणि 90% जे घेणार 90% मार्क घेणारे स्टुडंट जे आहेत ते रेअर आहेत. 80% मार्क घेणारे एक्सलेंट परफॉर्मन्स आहे. मेजॉरिटी स्टुडंट तर तुम्हाला माहितीच आहे, मी थोडा वेळ आधी सांगितलं की 30 मार्क ते 60 मार्क वाले मेजॉरिटी वाले स्टुडंट आहे. तर पर्सेंटाईल जास्त मॅटर करते मार्क्स पेक्षा, हे लक्षात घ्या. आणि जे रँकिंग आहे ते जेव्हा तुमची रिझल्ट येईल, पर्सेंटाईल येतील तेव्हा तुम्हाला समजेल. आता बघा ड्रीम अचिव्हर्स, आता तुम्हाला मी आताच सांगितले ड्रीम अचिव्हर्स तुम्हाला खूप जास्त बेनिफिट देत असते काउन्सिलिंगमध्ये. तर काउन्सिलिंग लवकरात लवकर जॉईन करा. त्याच्यामध्ये तुमचे एक्सपेक्टेड अनालिसिस करून देत असते पर्सेंटाईल, कॉलेज प्रेडिक्शन ते करून देत असते आमची ड्रीम अचिव्हर्स गायडन्स, कॅप काउन्सिलिंग बद्दल गायडन्स देत असते, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेज बद्दल तुम्हाला प्लॅनिंग करून देत असते. कोणत्या कॉलेजला तुम्हाला जायचं आहे, कोणत्या कॉलेजला तुमच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग बेस्ट कॉलेज होईल ते तुम्हाला सांगत असते ड्रीम अचिव्हर्स गायडन्स. आणि इन्स्टिट्यूट राऊंड पर्यंत तुम्हाला, लास्ट राऊंड पर्यंत, असं नाही की पहिला राऊंड झालं तर पहिल्या राऊंड पर्यंत सोडून द्यायचं, तर नाही, तुम्हाला एंडिंग पर्यंत इन्स्टिट्यूशनल राऊंड पर्यंत तुम्हाला सपोर्ट करत असते द ड्रीम अचिव्हर्स गायडन्स. तर ज्यांना कुणाला काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर दिल्या गेल्या स्क्रीनवरच्या नंबरवर मेसेज करा आणि लवकरात लवकर काउन्सिलिंग जॉईन करा. काउन्सिलिंग स्टार्ट झालेली आहे, ऑलमोस्ट स्टुडंट झालेले आहेत, फक्त काही स्टुडंट आहेत रिमेनिंग. तर आपण फक्त 50 स्टुडंट घेणार आहोत आणि त्याच्यातूनही फक्त 10 या 12 स्टुडंट आहेत जे की राहिलेले आहेत. तर लवकरात लवकर जॉईन करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर सगळे नोटिफिकेशन येतील. धन्यवाद.